आता एक मोठी बातमी ज्या प्रकाश आंबेडकरांचा मुलगा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे। सुजात आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। अमरावतीत नवनीत राणा आणि सुजात आंबेडकरांची लढत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। अमरावतीमधून खरंच सुजात आंबेडकर ही निवडणूक लढतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमरावतीत नवनीत राणा आणि सुजात आंबेडकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळात अमरावती लोकसभा मतदारसंघात काय चित्र असतं, कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेला आहे। चंद्रशेखर, अमरावती लोकसभा मतदारसंघाची चर्चा नेहमीच होत असते आणि आता जे ताज्या घडामोडी घडतात त्याप्रमाणे अमरावतीमध्ये विद्यमान खासदार नवनीत राणा आणि सुजात आंबेडकर यांच्यामध्ये लढत होणार का अशी शक्यता आहे। काय सांगशील याबद्दल सविस्तर? कारण खरं तर वंचित विकास आघाडी जी आहे ती महाविकास आघाडी बरोबर आता युतीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि यामधूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी पणतू आहेत सुजात आंबेडकर हे त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा ठराव काल वंचितच्या वतीनं करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी तसा तो ठराव सुद्धा केलेला आहे। आपण पाहिले की त्या ठिकाणचे ज्या विद्यमान खासदार आहेत नवनीत राणा या त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार असणार आहेत। खरं तर आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसापासून वंचितच्या राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा होत आहेत आणि आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी अमरावतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची एक मोठी सभा त्या ठिकाणी झाली होती आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं की सुजात आंबेडकर वर्सेस नवनीत राणा अशी त्या ठिकाणी लढत होणार आहे। महाविकास आघाडी आणि महायुती अशी दोन्ही पक्षाकडून जे उमेदवार असणार आहेत हे दोन उमेदवार असणार आहेत। आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे पणतू आहेत सुजात आंबेडकर हे वंचित जे आहे त्या पक्षाचे युवक नेतृत्व म्हणून या ठिकाणी काम करत आहेत। राज्यभरामध्ये त्यांचं युवकामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते प्राबल्य आहे। त्याचबरोबर त्यांचं जे नेतृत्व आहे ते वेगवेगळ्या शहरामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि यामधूनच वंचितचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत अमरावतीचे त्यांनी तसा ठराव केलेला आहे की अमरावती लोकसभा जी आहे त्या ठिकाणाहून सुजात आंबेडकर यांनी निवडणूक लढवावी असा हा सगळा ठराव असणार आहे। नक्कीच चंद्रशेखर, खरंच या अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा विरुद्ध सुजात आंबेडकर ही लढत होते का पाहणं महत्त्वाचं आहे। कोणाची या मतदारसंघात वर्णी लागते ते देखील महत्त्वाचं आहे। चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।